CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। चिखली नगर परिषदेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण मात्र चांगले तापलेले आहे। प्रत्येक उमेदवार हा आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याने डोर टू डोर प्रचाराला व कॉर्नर मीटिंगला वेग आला आहे। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा एकच धुराळा उडाला आहे। आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व प्रभाग 2 चे नगरसेवक पदाचे उमेदवार मुकेश पडगान व राही वानखेडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभाग 2 मध्ये कॉर्नर मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या कॉर्नर मीटिंगला परिसरातील अनेक नागरिक व मतदार उपस्थित होते। यावेळी उमेदवारांनी प्रभागामध्ये आपण करणार असलेल्या विकास कामांचा व राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला। आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी नगर परिषद सत्ता भाजपच्या हातात द्या, विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली। आधी सुद्धा आपण इथं आलो होतो, इथून एक चांगली रॅली सुद्धा आपण काढली होती आणि आधीच्या मान्यवरांनी सखोल असं मार्गदर्शन केलं की कमळालाच मतदान का करायचं। सुरूभाऊ असतील, संजूभाऊ असतील, महाराज असतील, त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही, परंतु एक खात्रीने सांगते, विश्वासाने सांगते की एक संधी आपण या चारही उमेदवारांना इथून देऊन बघा। शकुंतलाताई या अनुभवी आहेत, बाकीचे 3 जण हे नवीन आहेत। नवीन जरी असले तरी त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती आहे आणि जर का माणसामध्ये इच्छाशक्ती असेल तर तो प्रत्येक गोष्ट यशस्वी करू शकतो। आज आम्ही बघतोय चारही उमेदवारांमध्ये तळमळ आहे समाजसेवेची, कुठेतरी पक्षाच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील लोकांची, मित्र कंपनींची अडीअडचणी आपण सोडवल्या पाहिजेत आणि त्यांची अपेक्षाही असणं काही चुकीचं नाहीये। कारण आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यांच्या पाठीशी खंबीर एक भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे। त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तुमच्या प्रलंबित मागण्या असतील या भागातल्या, त्या सोडवण्याची ताकद आजच्या घडीला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आहे। आता मला ज्यांचा फोन आला तर आज आम्ही महायुतीमध्ये आहोत। वरती जर का पाहिलं, महाराष्ट्रामध्ये सरकार हे महायुतीचं आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशी महायुती आहे। आता या निवडणुकापुरता आम्ही वेगवेगळे झालो, परंतु सरकार मात्र हे महायुतीचं आहे। आता राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी कोकाटे साहेब आलेले आणि कोकाटे साहेबांची सभा मला वाटतं चिखलीमध्ये होती आणि सभा झाल्यानंतर त्यांनी मला आवर्जून आता फोन केला की श्वेता, पहिल्यांदा चिखलीला आलो, ह्याच्या आधी 8-10 वर्षाआधी आलो होतो, 8-10 वर्षानंतर आज पहिल्यांदा आलो। तुमचं चिखली हे नाशिक सारखंच त्या ठिकाणी झालेलं आहे। अतिशय चांगले रस्ते, अतिशय चांगली नगरपालिका तुमची आहे आणि असं अजिबात वाटत नाही की आम्ही कुठल्या ग्रामीण भागामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रवासाला आलेलो आहोत। तर एवढं कौतुक बाहेरचे लोक आपले करत आहेत, हे कशामुळे? तर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आमच्या पाठीशी खंबीर असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहे। काल परवाला फडणवीस साहेबांची सभा झाली, आपण पाहिलं, अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद चिखलीकरांनी त्यांच्या सभेला दिला आणि त्यांनी सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी केल्या। म्हणजे आम्ही भाषणामधून त्यांच्याकडे मागणी करायची आणि आमचं भाषण झाल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी ते सगळे विषय मान्य करायचे। मला वाटत नाही की असा मुख्यमंत्री आतापर्यंत चिखलीकरांनी कधी अनुभवला नसेल। पहिली फडणवीस साहेबांची अशी सभा आहे। माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला आले होते तेव्हाही साहेबांनी कधी अशा पद्धतीचे आश्वासनं किंवा शब्द दिले नाही, परंतु आज काल परवाच्या सभेमध्ये ज्या ज्या मागण्या आपण केल्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचा त्यांनी एक विश्वास दिलेला आहे। मी खात्रीने सांगते
तुमच्या प्रभागामध्ये जे काही विषय प्रलंबित असतील ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच त्या ठिकाणी सोडवू शकते. त्याच्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. कोण किती काही सांगू देत, परंतु जे विकास कामं झालेले आहेत या 2-3 वर्षामध्ये ते फक्त भारतीय जनता पार्टीनेच केलेले आहे आणि उद्याचंही भवितव्य हे फक्त भारतीय जनता पार्टीचंच आहे. अशा वेळेला असं म्हणतात की या प्रभागातले लोक हे अतिशय बुद्धिजीवी आहेत, विचारवंत आहेत, जास्त या ठिकाणी भाषण करण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळं एक कळकळीची विनंती आहे की आज मुकेश माझा भाऊ आहे म्हणून सांगत नाहीये, परंतु भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम करत आहे, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्या पद्धतीने विदर्भातल्या आमदारांना ताकद देत आहे, ही ताकद आतापर्यंत कधीही विदर्भातल्या आमदारांना महाराष्ट्र सरकारकडनं मिळालेली नव्हती. आज ती ताकद फक्त आणि फक्त आपले मुख्यमंत्री हे विदर्भाचे असल्यामुळे, नागपूरचे असल्यामुळे प्रचंड मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे. अशा वेळेला इथला जर का नगरसेवक आपण दुसऱ्या विचाराचा जर का केला तर नक्कीच विकास कामं करायला त्या ठिकाणी आपल्याला अडथळे येतील. आणि महाराजांनी सांगितलंय की आतापर्यंत आम्ही जो येईल तो आपला या भावनेतून काम करत होतो, परंतु एवढं करून सुद्धा विधानसभेमध्ये आम्हाला फटका बसला. आता कुठेतरी आम्ही ठोकर लागल्यानंतर सुधारलं पाहिजेत अशी भावना बऱ्याच लोकांची आहे आणि आज स्वतः महाराजांनी सुद्धा ते व्यक्त करून दाखवलं. माझी इच्छा नाही आहे की या प्रभागामध्ये कामं झाले नाही पाहिजेत किंवा या प्रभागामध्ये वेगळं काही आम्हाला करावं लागेल. माझी एकच इच्छा आहे, आपण सर्व मंडळी आपली आहे, परिवारातली आहे, हक्काची आहे. उद्याला तुमच्या अडीअडचणी जर आम्हाला सोडवायच्या असतील तर आमचे हक्काचे माणसं सुद्धा या ठिकाणी निवडून तुम्ही दिले पाहिजेत. आज अतिशय तळमळीने हे 4घही जण काम करत आहेत आणि हे काम करत असताना महाराज असतील, संजूभाऊ असेल, मी स्वतः असेल, आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असणार आहे. आता सुरूभाऊने सांगितलं की नळ आले की फोन येतो, परंतु आता फोनची प्रतीक्षा करण्याचा वेळच पडणार नाही आपल्याला, कारण आपली नळ योजना आज प्रगतीपथावरती आहे. 2-3 महिन्यानंतर रोज तुमच्या नळाला पाणी येणार आहे. त्याच्यामुळे नळाची प्रतीक्षा करण्याची वेळ येणार नाही किंवा कोणाच्या फोनची प्रतीक्षा करण्याची तुम्हाला वेळ येणार नाही. पण हे सगळं सुरळीत मात्र करायचं असेल तर आपण येणाऱ्या 2 तारखेला आपण जिथे कुठे आपलं मतदान असेल त्या प्रत्येक मतदान केंद्रावरती भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे आपण उमेदवार दिलेले आहेत. तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला 3 कमळाचे बटणं दाबायचे आहेत. मी विश्वासाने सांगते या 4घांच्याही पाठीशी मी खंबीरपणे राहणार आहे. ते जे विषय माझ्याकडे घेऊन येतील ते प्रत्येक विषय सोडवण्याची शब्द मी या ठिकाणी आपल्याला देते आणि थांबते. धन्यवाद. शहरात प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचा परगण सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती येतो, आपल्या विचारानं विचार मांडतो. आपल्या भागात नगराध्यक्ष पदासाठी विश्वासाचा वादा पंडित दादा असे उमेदवार आपण दिलेले आहेत. 1 सप्टेंबर 1990 रोजी सेवा संघाची स्थापना झाली. 1995, 1999, 2004 माननीय रेखाताईच्या नेतृत्वात दादाची खरी राजकीय सुरुवात त्या ठिकाणपासून झाली आणि त्यावेळेस दादांना त्या ठिकाणून विचारवंतांनी त्यांना बालकडू दिला खऱ्या अर्थाने राजकारणाचा. काळ एक बदलतो. 2004च्या नंतर परिस्थिती बदलली. लोकांना माहित होतं श्वेताताईच्या पदात राजयोग चालून आलं, पण रेखाताईंना माहित होतं का हा निष्ठावंत माणूस आहे, हा निष्ठेचा ध्वज कधी खाली पडू देत नाही, याच्यात प्रामाणिकता आहे, याच्यात जिद्द आहे, याच्यात तळमळ आहे. म्हणून रेखाताईंनी स्वतः दादाला श्वेताताईच्या तळमळीत जाण्याचं सांगितलं. ताईंनी सुद्धा विचार केला का दादासारखं व्यक्तिमत्व, दादासारखा माणूस आपल्याला सापडणार नाही. अनेक जबाबदाऱ्या दादांवर दिल्या. दादानं त्या सामर्थ्यपणाने सांभाळल्या आणि आज खऱ्या अर्थानं श्वेताताईंनी दादाला न्याय दिलेला आहे. अशा प्रकारे आपली निवडणूक सुरू आहे. आपल्या प्रभागात चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे. वादळामध्ये डोंगरासारखा उभा असलेला एक पोरगा तुमच्या समोर आहे, त्याला सोबत वानखेडेताई सोबत या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी इमारती सांगून जातात, वारसा सांगून जाते, संस्कृती सांगते. हा प्रभाग खऱ्या अर्थानं विचारवंतांचा प्रभाग आहे. ज्या ठिकाणी विचार मोठे असतात त्या ठिकाणी माणसं मोठे असतात. ज्या ठिकाणी माणसं मोठे आहे त्या ठिकाणी निश्चित परिवर्तन घडण्याची ताकद तुमच्या हातात आहे.
येणारा कालखंड हा विचारांचा कालखंड आहे. तुम्हाला विचार करावा लागेल का प्रस्थापितांना या ठिकाणी थांबायचं का आपण नव्या तरुणांना संधी द्यायची. या ठिकाणी आम्ही श्वेताताईच्या माध्यमातून तुमच्या समोर येतो. आम्ही जाहीरनामा कधी घेऊन येत नाही, आम्ही घोषणांचा बाजार कधी घेऊन येत नाही. तुमच्यात असलेली तळमळ, तुमच्यात दिलेले कामाच्या याद्या या ठिकाणी आम्ही तयार करतो आणि आमचा जाहीरनामा असा आम्ही तयार करतो. आम्ही वचन देत नाही, आम्ही काम करण्याची क्षमता आमच्यात आहे, विकासाची तळमळ आमच्यात आहे. आम्ही शब्द देतो, आम्ही आश्वासन देत नाही. आश्वासनाचा किल्ला आम्ही कधीच उभा केला नाही. ज्यानं आश्वासनाचा किल्ला उभा केला तो किल्ला पडल्याशिवाय राहत नाही. इतकं सांगतो. या भागात आम्ही ताईच्याकडे आलो, समस्या विचारल्या ताईला. रोड झालेले आहे, रस्ते झालेले आहे. आम्ही जे कंदील दिवे लावले, आम्ही ज्ञानात भर टाकणारे दिवे या रस्त्यात लावलेले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात काम करणार. या ठिकाणी हे प्रकाशाचे दिवे या ठिकाणी 1वी ते 5वी पर्यंत विद्यार्थी शिक्षक हा प्रभाग पूर्ण शिक्षित लोकांचा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही लहान बालकांसाठी अभ्यास शाळेचं प्रयोजन आणलेलं आहे. वन टाइम पोर्टल योजना आणलेली आहे. शिक्षित प्रभाग आहे. माणसाला वन टाइम पोर्टल योजना काय आहे? तंत्रज्ञान वाढलेलं आहे. घर बसल्या तुम्हाला तुमची तक्रार एका क्लिकवरून मुख्याधिकारीकडे जाईल, संबंधित डिपार्टमेंटकडे जाईल, तिथून तुमच्या नगरसेवकाकडे जाईल आणि तुमच्या तक्रारीचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द मी देतो. मी फिरताना एक प्रश्न या ठिकाणी येतो. अरे म्हटलं बाबा काय प्रश्न या प्रभागात? म्हणे सवय लागलेली आहे. म्हटलं सवय लागली. म्हटलं कशी सवय लागली? लोकांना पूर्वीच्या नगरसेवकांनी सवय लावून ठेवल्या, नळ यायच्या फोन लावायचे. अरे म्हटलं बाबा ही काय समस्या झाली? नाही म्हणे मामा ही फार मोठी समस्या आहे. अरे म्हटलं भैया घाबरू नको, या समस्येवर मला औषध शोधलेलं आहे. म्हणे मामा कसलं औषध आलेलं आहे? अरे म्हटलं बाबा तू निवडून आला, तुझ्या गाडीला मोठा भोंगा लावतो. काको नळ आले, साहेब नळ आले. म्हटलं तुझी समस्या ती पण निघून जाईल. लोक ते विचारत देतील. शेवटी तुझा भोंगा असा फिरेल तर लोक म्हणतील बाबा आता बस करतो भोंगा, आम्हाला आता काही सांगायची गरज नाही. अशा पद्धतीनं या सवयी सोडून द्या. सवयीनं माणूस आळशी होतो, सवयीनं माणूस विचाराधीन नाही राहत. एवढंच सांगायचं. ताकदीचा माणूस आहे, ताकदीचं पोरगा आहे, वादळाने आला घेरलेला आहे, पाडासारखा उभा आहे. द्या मतदान. मी तर म्हणतो अमेरिकेसारखं झालं पाहिजे. इथं 2 कालखंड द्यायला पाहिजे नगरसेवकाला, म्हणजे लोकांना नव्या पिढीला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. बस झालं तेच जुने घराणे येऊ द्या या पोराला, काही फरक पडणार नाही. एवढं सांगतो. द्या हमी यांना, नका करू द्वेष, निवडून आणू मुकेश. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकी संदर्भात प्रचार करण्यासाठी आपण आमचे आदरणीय श्वेताताई आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. बंधूंनो, आपण बघितलं आहे की मागील 5-6 वर्षापासून जो चिखली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास या शहरामध्ये झालेला आहे, तोच विकास आपल्याला पुन्हा पुढे नेण्याकरिता आपल्याला माहिती आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये पण आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तेच सरकार आपल्याला या चिखली नगरपालिकेमध्ये आणण्याकरिता आपण सर्वांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आपले जे सन्माननीय अध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत आदरणीय पंडितदादा देशमुख अतिशय मागील 25-30 वर्षापासून आदरणीय पंडितदादा या चिखली नगरपालिकेमध्ये काम करत आहेत. अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचं या 25-30 वर्षापासून त्यांचं प्रत्येकाशी संबंध आहे. अतिशय मेहनती आणि शांत स्वभावाचे पंडितदादा या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत. तर माझी आपल्या सर्वांना विनंती अशी राहील की आदरणीय या नगराध्यक्ष पदाचे आदरणीय उमेदवार आपले पंडितदादा देशमुख यांना जास्तीत जास्त मतदान देऊन आपण त्यांना या चिखली नगरीचा आणि मागच्या जमलो होता खटका, पण आता आम्हाला काय माहिती आहे असं करणार आहे म्हणून. आता वस्तू त्याची लय प्रॅक्टिस होती, त्याच्यात प्रॅक्टिस होती समजणार तुम्हाला, लय प्रॅक्टिस. आता पिढी जात चालत आलं मग त्याची प्रॅक्टिस होती. पण आमच्या काही मंडळी भेटली ते म्हणले नाही आता इथून पुढे ते काहीच करणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने चालतील. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तसंच चालणार आहे. आम्हाला काय माहिती यायचं मागून उतू येणार आहे म्हणून. तरी जिकडं पाहिलं तिकडं भ्रष्टाचार सुरू केला. आमची आता आपली मिटिंग झाली, आपल्या रानवाड्याला एक मिटिंग झाली, इकडे एक मिटिंग झाली. त्यांनी विचारलं सर्वांना, मी त्याच्यामध्ये होतो किंवा काय करायचं काय निर्णय घ्यायचा. आम्ही स्पष्टपणे सांगितलं
एवढा मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, त्या माणसाला पहिले पक्षातून बाजूला काढा, नाही उद्या मतं मागायची आपली पंचायत होईल. म्हणून त्यांना पहिले बाजूला सारलंय आणि त्यांना बाजूला सारल्यानंतर यायला माहितीच होतं यायचं अभ्यास आहे जमवण्यात, मग त्यामुळे द्यायला द्या पुन्हा. अरे असं असतं का रे भाऊ, ही पद्धत आहे का? आणि तुमचंच तिकीट आलं की मंत्रीकडच द्यायचं तर मंत्रीकडच, आमदार व्हायचं तर मंत्रीकडच, ज्याला व्हायचं त्याला नाही उद्या ना तुम्ही, बाकीचे तयार होते ना. आणि आताची गंमत ताईला कल्पना असेल, चक्की पाडल्याला माहित असेल, आता तर मला गंमतच वाटली, आश्चर्यकारक. मी तर बिलकुल जाम झालो. त्यांनी असा प्रचार सुरू केला, बस आमच्या भाऊ आमच्या आप्पाला द्या आणि बस दुसरं कोणाला द्यायचं ते द्या. अरे मी एका विचारले असं काय कसं काय, मग त्याच्या डोक्यात असं आहे आपला नगराध्यक्ष झाला बाकीचे गेले तरी चालते, त्या वाऱ्यावर सोडून देऊ राहिले. हे प्रचार सुरू केला त्याने, एकच मत द्या सुधीर भाऊ, काही कमालीच गोष्ट आहे. परवा एकाने मला सांगितलं, आम्हाला त्याने सांगितलं एकच दिलं तरी चालतं पण नक्की द्या. आणि आपली पद्धत ती नाही, आपल्या पद्धतीत असं आहे प्रत्येक प्रभागात तिघं जे आहेत आमचे 3 कमळाचे चिन्ह राहणार आहेत, तिघांना मतदान करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.